ओबीसीच्या लढ्यात माळी महासंघ ताकदीने उतरणार। पंढरपूर येथे आयोजित राज्यस्तरीय चिंतन शिबिरात माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश भाऊ ठाकरे यांनी ठाम प्रतिपादन केलं की संपूर्ण महाराष्ट्रातील माळी महासंघाचे सर्व पदाधिकारी आगामी काळात ओबीसीच्या हक्काच्या लढ्यात सक्रिय राहून ताकदीने मैदानात उतरणार आहोत। या शिबिराचे अध्यक्षस्थान माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अरुण तिखे यांनी भूषवलं। 27 जिल्ह्यातून आलेल्या राष्ट्रीय प्रदेश पदाधिकारी व जिल्हा अधिकाऱ्यांचं स्वागत किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष शंकरराव वाघमारे यांनी केलं। या शिबिरात माळी समाजाची सद्यस्थिती, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, शासनाने काढलेला जी.आर. रद्द किंवा दुरुस्ती, ओबीसी आंदोलनात सक्रिय सहभाग आणि माळी महासंघाचा विस्तार या विषयावर सखोल चर्चा झाली। सध्या देशात माळी समाजाचा एक मुख्यमंत्री, राज्यात 3 मंत्री आणि अनेक आमदार कार्यरत असल्याचं ठळकपणे नमूद करण्यात आलं। समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये योग्य प्रतिनिधित्व मिळावे यासाठी रणनीती आखण्यात आली। या शिबिराला राष्ट्रीय महासचिव रवींद्र आंबेडकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष काळूराम गायकवाड, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा गायत्रीताई लडकत, माजी नगराध्यक्ष डॉक्टर प्रभाकर माळी, माजी जिल्हा परिषद सदस्य हरिभाऊ बांधवरे, श्रीकृष्ण गोरडे यांसह राज्यभरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष शंकरराव वाघमारे, जिल्हाध्यक्ष सुधाकर जांभळे यांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले।